मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा फॉर्म भरून अंगणवाडीत द्या, ऑनलाईन अर्ज बंद। राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल अशा महिलांनी अंगणवाडी सेविका, परवेशिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वार्ड ऑफिसरकडून हा फॉर्म भरू शकतात। आता या ठिकाणी समजून घ्या, अंगणवाडी सेविकेकडे अर्ज करत असताना या अर्जासोबत कोणकोणते कागदपत्रे त्यांना द्यायचे आहेत, त्यानंतर अर्ज केल्याच्या नंतर त्यांच्याकडून आपल्याला एक पोचपावती घ्यायची आहे। ती पोचपावती घेत असताना आपल्याला काय सर्वप्रथम त्या ठिकाणी चेक करायचं आहे, हमीपत्र अचूकरित्या कशा पद्धतीने भरावा याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। सविस्तररित्या समजून घ्या मित्रांनो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा अर्ज राज्य सरकारच्या माध्यमातून हा देण्यात आलेला आहे। याची PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी अर्ज कशा पद्धतीने भरावा याबद्दलची पूर्ण माहिती संपूर्ण व्यवस्थितरित्या सर्वप्रथम समजून घ्या। महिलेचे संपूर्ण नाव सर्वप्रथम आधार कार्डावरील ज्या पद्धतीने आहे ते टाकून द्या। महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। त्यानंतर जन्मदिनांक टाकायचे आहे आधार कार्डवरून पाहून। सर्वप्रथम जन्मदिनांक, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष या पद्धतीने या ठिकाणी आकडे टाकायचे आहेत। अर्जदारांचा संपूर्ण पत्ता, आधार कार्डवर ज्या पद्धतीने पत्ता आहे तो पूर्ण पत्ता या ठिकाणी उल्लेख करायचा आहे। जन्माचे ठिकाण यामध्ये जिल्हा टाकायचा आहे, गाव शहर टाकायचं आहे, जो तालुका असेल तो तालुका तुम्ही टाकू शकता, ग्रामपंचायत जी असेल तुमची ती ग्रामपंचायत तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। जर तुम्हाला या ठिकाणी काही समजत नसेल तर अंगणवाडी सेविकेला तुम्ही व्यवस्थित विचारू शकता। जिल्हा टाका, गाव शहर टाका, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, जो गाव असेल तुमचं स्वतःचा गाव असेल तर त्या गावाचं नाव टाका। पिनकोड आधार कार्डवरती असेल तो पिनकोड टाका। त्यानंतर मोबाईल क्रमांक, जर महिलेचा मोबाईल नंबर नसेल किंवा महिलेकडे मोबाईल नंबर नसेल लाभार्थ्याकडे तर त्याच्या कुटुंबातील त्यांच्या पतीचं टाकू शकता किंवा त्यांच्या मुलाचा इथं मोबाईल नंबर टाकू शकता। एका महिलेसाठी एकच मोबाईल नंबर अनिवार्य आहे। त्यानंतर आधार क्रमांक व्यवस्थितरित्या टाका, चुकू देऊ नका। आता त्यानंतर तुम्हाला इथं शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असा उल्लेख तुम्हाला होय किंवा नाही मध्ये करायचा आहे। आता जर तुम्ही एखाद्या योजनेअंतर्गत तुम्ही लाभ घेत असाल तर किती रुपये दरमहा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जातो याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे। आता खाली विवाहित स्थितीमध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत, हे ऑप्शन समजून घ्या मित्रांनो। यामध्ये अजून एक ऑप्शन ॲड करण्यात आलेला आहे, अविवाहित, विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या आणि निराधार असे या ठिकाणी तुम्हाला 6 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। 6 पैकी एक ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही बसताय त्यामध्येच तुम्हाला इथं वरती लिहायचं आहे। आता मित्रांनो त्यानंतर पहा, अर्जदारांचे बँक खाते असल्यास बँकेचा तपशील तुम्हाला जोडायचा आहे। आता परत एकदा समजून घ्या, कारण एका कुटुंबातील अविवाहित महिलेला लाभ दिला जाणार आहे। अर्जदारांचे बँक खाते असल्यास बँक खात्याचे तपशील तुम्हाला यामध्ये बँकेचे सर्वप्रथम पूर्ण नाव टाकून द्या, बँके खातेधारकाचे नाव टाका, पासबुकवरती पहा ज्या पद्धतीने नाव असेल त्या पद्धतीने नाव टाका। त्यानंतर बँक खाते क्रमांक जो असेल, बँकेचा अकाउंट नंबर व्यवस्थितरित्या टाकून द्या। त्यानंतर IFSC कोड बँकेच्या पासबुकवरती असेल तो पासबुकवरती तुम्ही IFSC कोड व्यवस्थितरित्या पहा आणि तो IFSC कोड या ठिकाणी लिहून द्या। त्यानंतर 10वा या ठिकाणी पॉईंट सांगितलेला आहे, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय, होय असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। आता पुढे समजून घ्या, नारी शक्ती प्रकार यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, परिवेशिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र, सामान्य महिला, गृहिणी यामध्ये काही ॲड करण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो ध्यानात ठेवा, नारी शक्ती प्रकारमध्ये सामान्य महिला तुम्ही जर असाल तर सामान्य महिलेला टिक करा,
जर अंगणवाडिका, वार्ड अधिकारी, शेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्याकडून जर तुम्ही अर्ज भरून घेत असाल तर त्याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा म्हणजे 12वा पॉईंट. आता या अर्जासोबत जे तुम्हाला लागणारे कागदपत्रे आहेत तेच कागदपत्रे त्या ठिकाणी ऑनलाईन करत असताना अपलोड केले जाणार आहेत. यामध्ये आधार कार्ड आहे, आदिवासी जन्म प्रमाणपत्र. आता या ठिकाणी आदिवासी व जन्म प्रमाणपत्राच्या ठिकाणी तुम्ही रहिवासी टाकू शकता. 15 वर्षाच्या पूर्वीचे मतदान कार्ड, रेशन कार्ड, जन्म दाखला, टीसी ते तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. आणि उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी तुम्ही रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड लावू शकता. जर पांढरे जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाचा दाखला कन्फर्म तुम्हाला लागतो. आता त्यानंतर बघा अर्जदारांचे हमीपत्र. आता हा हमीपत्र नेमकं कोणत्या ठिकाणी भेटतं हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. या अर्जासोबतच खाली हमीपत्र दिलेलं आहे. तो हमीपत्र भरत असताना काही चुका होऊ देऊ नका. त्यानंतर बँकेचा पासबुक जो असेल त्या पासबुकचं झेरॉक्स जोडायचं आहे. शक्यतो क्लिअर निघेल या पद्धतीने झेरॉक्स द्या त्यांना. अर्जदारांचा फोटो द्या. आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता या ठिकाणी एक टीप सांगण्यात आलेली आहे. अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा. आता अंगणवाडी केंद्रामध्ये जर तुम्ही जमा केला तर त्या ठिकाणी एक पोचपावती तुम्हाला दिली जाणार आहे. आता हा हमीपत्र समजून घ्या. यामध्ये मी घोषित करते की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही घोषित करायचे आहे त्या ठिकाणी फक्त राईट क्लिक करायची आहे. याची PDF जी आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकेन. त्या ठिकाणी तुम्ही PDF डाउनलोड करून घ्या. हा अर्जसुद्धा हा दिलेला आहे त्या ठिकाणी. आता अर्जदाराची सही असेल तर सही करा, अंगठा असेल तर अंगठा करा. त्यानंतर आता ऑनलाईन अर्ज तुमचं जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला एक मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की माझं अर्ज सबमिट झालेला आहे. आता अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती फाडून देण्यात यावी. आता ही अंगणवाडीकडून जे घ्यायची आहे तुम्हाला ही पोचपावती या ठिकाणी दिलेली आहे. ती पोचपावती तुम्हाला परत घ्यायची आहे. आता तुम्हाला जर यामध्ये काहीही भरता येत नसेल तर अंगणवाडी सेविकेला जे वरती मी डॉक्युमेंट सांगितलेले आहेत सर्व डॉक्युमेंट अंगणवाडी सेविकेकडे घेऊन जा. सर्व अंगणवाडी सेविका अर्ज भरून गेली आणि अर्ज भरून घेतल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ही पोचपावती परत तुमच्याकडे देईल. ध्यानात ठेवा, जर तुम्हाला हा सुद्धा अर्ज भरता येत नसेल, ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल, फक्त तुम्ही PDF सुद्धा याची घेऊन जाऊ नका. अंगणवाडीकडेच हा फॉर्म दिलेला असेल. तुम्हाला जर PDF सुद्धा काढता येत नसेल तर अंगणवाडीकडे जेवढे मी वरती डॉक्युमेंट दिलेले आहेत सर्व डॉक्युमेंट घेऊन जा. अर्ज त्या ठिकाणी उपलब्ध आहे. अर्ज त्यांनीच भरतील. फक्त त्यांना तुम्ही सही, फोटो सर्व त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ऑनलाईन फॉर्म भरत असताना भरपूर अशा चुका करत आहेत. यामध्ये त्रुटीमध्ये विनाकारण अर्ज पडतोय. कारण अंगणवाडी सेविकेला राज्य सरकार प्रति फॉर्मसाठी 50 रुपये देणार आहे. जिम्मेदारी त्यांची आहे, ग्रामसेवकची जिम्मेदारी आहे. विनाकारण तुम्ही त्रुटीमध्ये पाडण्यापेक्षा त्यांना नेऊन अर्ज द्या.